हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल. ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरार महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात उद्यापासून सुनावणी. पूर्ण खंडपीठासमोर होणार युक्तिवाद. विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत दोन्ही पवारांच्या मेळाव्यामध्ये कोणतीही ठोस भूमिका नाही. निर्णयासाठी टाईमलाईन नसल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर प्रस्तावच आला नसल्याचं तटकरेंकडून स्पष्ट. मेळाव्यात जरी निर्णय झाला नसला तरी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचं लेखामध्ये महत्वाचं भाष्य. 8 खासदारांची भूमिका आणि पवार जयंत पाटलांशी चर्चेनंतर निर्णय घेणार. नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्यासाठी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, जयंत पाटलांची मागणी. प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेणार, शरद पवारांची प्रतिक्रिया. सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेले मुंगळे सत्ता जाताच निघून गेले. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात रोहित पवारांची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर टीका. सोबत राहिलेल्यांना निष्ठावान मुंग्यांची उपमा. सर्वच लोकल एसी करण्याचा आग्रह. तर गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात मद्य महागलं. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% अतिरिक्त उत्पादन शुल्क. राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींची भर पडली. नितेश राणेंनी नाव न घेता शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी कान टोचले. कुणाचा बाप काढणं योग्य नव्हे, फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. मनसे नेते प्रकाश महाजनांनी राणेंविरोधात थोपटले दंड. संभाजीनगरात येऊन मारून दाखवा. राणेंकडून धमक्या येत असल्याचा आरोप करताना आव्हान. तर राणेंचंही जोरदार प्रत्युत्तर. एअर कंडिशनिंग बाबतच्या नियमांमध्ये लवकरच बदल होणार. एसीचं टेम्परेचर किमान 20 डिग्री सेल्सिअस ते जास्तीत जास्त 28 डिग्री सेल्सिअस पर्यंतच कमी जास्त करता येणार. केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांची माहिती. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा बुरखा पाडण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान मोदींची बैठक. महाराष्ट्रातनं श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, मिलिंद देवरा, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित. शेजारी देश आपल्यासोबत नाहीत यावरून पवारांची मोदींवर टीका. मोदींनी शेजारी देशांशी सुसंवाद ठेवला नाही आणि त्याचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत, पवारांचं वक्तव्य. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या.